नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा, संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील अखेरचे पर्व एक विश्लेषण या प्रकरणाच्या 6 भागापैकी मी शेवटचा 6वा भाग वाचतो आहे. 4. या व्यक्तिरेखांच्या प्रवेशाला एंट्री सुसंगत संगीताबरोबरच नृत्याचाही मोठा अर्थपूर्ण न्यास दिलेला असतो. प्रारंभी येणाऱ्या गणरायाला पारंपरिक परिचित गणनृत्य, एकलव्याला लोकनृत्याचा पवित्रा, दुर्योधनाला कथकली, उत्तरेला भरतनाट्यम, समाजकृष्णाला हल्लागुल्ला गरबा दांडिया आणि गणपती बाप्पा मोरयाच्या निर्गमनाला आजची पोरं टोरं नाचतात तसला रंभासुंभा. मालती अग्निश्वर यांनी दिलेले हे नृत्य त्या व्यक्तिरेखेच्या वृत्ती प्रवृत्तीला पोषक ठरत असते. थोडं संगीतासारखंच वर्तमानाच्या उपहासाचेही रंजक बोचक कार्य करीत असते. उत्तरा ही वेषांतरित पार्थाची, नृत्यशाळेत त्याच्याबरोबर समरसून मोहरलेली नृत्यशिष्य. तिचे आगमन नृत्यभारित पदन्यासानेच व्हायला हवे. तिचा महाभारतीय चौकटीतील प्रवेश संगीताच्या स्वरताल वाद्यांच्या पूर्ण साथीने होणाऱ्या नृत्या झंकाराने होतो. सतार, तानपुरा यांना छेडणारे स्वर आणि मृदुंगाचे तालबोल यांच्या लयतालातील भरतनाट्यमच्या न्यासातील तिचे नृत्य दर्शन, मेघाला भेटावयास निघालेली विद्युल्लताच नि नागाला विळखायला निघालेली सळसळती नागिण असाच प्रत्यय देते. आणि त्या चौकटीच्या बाहेर पडून जेव्हा ती अंबेच्या धारदार नजरेने व्यासांना जाब विचारते, तेव्हाचे तिचे केवळ चेहऱ्यावरच्या भावांचे मुद्रा नृत्य तिच्या मनीचा दबलेला घायाळ श्वास व्यक्त करण्यास समर्थ ठरते आणि गांधारीच्या कुशीतील तिची स्मितहास्य मुद्रा मोठी गोड अन लोभस भावते. दुर्योधन सारा रंगमंचच त्याच्या कथकली पदन्यासाने ताब्यात घेतो. ते राजाचे आगमन आहे, दिमाखाचे आगमन आहे, अहंकारी दर्पाचे आगमन आहे, रगेल पौरुषाचे आगमन आहे, रासवट स्वयंतुष्टतेचे आगमन आहे. त्याच्या प्रत्येक पावलागणित ते राजा आगमन, तो दिमाग, तो दर्प, ते पौरुष, ती स्वयंपुष्टता, तो सर्वांसमोर स्वैर बेपर्वाईने उधळीत असतो आणि त्याच्या द्रौपदीबरोबरच्या संभोगाच्या इच्छेचा आविष्कार अजिंठ्याच्या शिवपार्वतीचे शृंगार नृत्य तसेच काहीसे, पण इथे अधिक रासवट आणि रानवट, व्हायलंट असे उत्कट पाशवी शृंगार नृत्य. द्रौपदीला 2 पायांमधून जवळ ओढणे, एका हाताने ओठाशी आणि दुसऱ्या हाताने छातीशी कवटाळणे, दुसरा पाय मागे वळवून दुमडून तिच्याशी अधिकच घट्ट भिडणे, तो दुर्योधनाचा सेक्स आहे. आणि कृष्णाचा 9 रात्रीतला प्रसिद्ध गरबा दांडिया, गोकुळापासून मुंबईपर्यंत रात धुडगूस घालणारा तसा रिलॅक्सिंग आणि भन्नाट टवाळखोरही. गांधारी आणि कर्ण यांच्या साथीला संगीतही नाही आणि सोबतीला नृत्य देणे तर अशक्यच. येथील संगीत नृत्याची ही विविधता त्या व्यक्तिरेखेला अधिकाधिक जिवंत करीत असते आणि रसप्रयोगाच्या दृष्टीने तोच एकसारखेपणा तोडण्यास टू ब्रेक दी मोनोटोनी मदत करीत असते आणि कलात्मक नवनवोन्मेषालाही व्हरायटी जपत असते. प्रत्येकाच्या प्रवेशाला शिल्पसदृश मुद्रा एवढ्याच आशयाची रंगसूचना नाटककाराने दिलेली असते, पण दिग्दर्शकाचे नृत्य संगीताचे विस्तृत व्हिज्युअलायझेशन नाट्यात केवढे आशयपूर्ण रंग भरणारे ठरत असते. 5. या व्यक्तिरेखांची वस्त्र, प्रावरणे, आभूषणे इत्यादी राजन भिसे यांनी दिलेली.
आपण पौराणिक नाटके, चित्रपट पाहिलेले असतात. चोप्रांच्या महाभारताचा थाट तर डोळे दिपवणारा. सोन्याचे मुकुट, रत्नमोत्यांचे हार, माणिकांचे बाजूबंद, शेले, पितांबर सहितची रेशमी भरजरी राजवस्त्रे, मानवी राजसंस्कृतीच्या वैभवाने मढवून काढलेले ते देह. इथे ती आर्ष काव्यकालीन माणसे आहेत, त्याचे भान आहे. आणि इथल्या आत तर ती माणसांची प्राकृतिक आदिरूपे आहेत. तेव्हा त्यांचा वेश सिंगल डायमेन्शनमधील एकेका रंगातील नाममात्र साधा असाच असायला हवा आणि त्यातून त्याचे व्यक्तिमत्व तर दिसायला हवेच. युधिष्ठिराची सात्विक निरागसता फिकट निळ्या किनारीच्या नितळ शुभ्र शेला पितांबरीतली, दुर्योधनाची राजस्तुष्ट उग्रता गडद जांभळ्या शेला पितांबरीतली, दोन्ही क्षत्रिय म्हणून शेले खांद्यावरून खालपर्यंत रुळणारे, गळ्याभोवतून गुडघ्यापर्यंतचा आवळलेला आदिवासी एकलव्याचा मातकट रंगातला आणि सूतपुत्र कर्णाचा तसलाच पण साध्या पांढऱ्या रंगातला परिवेश, तरुण प्रीती बोलणारी उत्तरा सोनेरी गुलाबी वस्त्रावृता आणि गांधारी शुभ्र वस्त्रावृता नव्हे, ती पायाच्या तळव्यांना मेहंदी लावणार आहे ना. आणि लग्नानंतर ती प्रथमच स्वतःच्या डोळ्यांनी आपले रूप पाहणार आहे ना. मग तिच्या वस्त्रभूषेला नववधूची थोडी हळद लागायला नको. तर तशीही फिकट पिवळ्या परिवेशातली. व्यास प्रतिव्यास ऋषीवेशातले. भगवे, एक फिकट भगवे, दुसरे गडद भगवे. व्यास तरुण दाढीतले तर प्रतिव्यास वृद्ध दाढीतले. आपला गणपती मात्र तोच, आपल्याला अनेकदा भेटणारा, म्हणून तो परिचित पारंपरिक 2 डायमेन्शन्समधला पिवळा पितांबर नि भगवे उपरणे. अशा त्या विद्यादात्या गणपतीला फुलांचा हार, बाहेरच्या लेखनिक गणपतीला हार कोण घालणार. तो पारंपरिक गणपती सोंड हलवीत नाचत येणार, नाचत जाणार. हा लेखनिक गणपती सोंड काढून ती बाजूला ठेवून बोलणार. येता जाता सोंडेचा नुसता मुखवटाच मिरवणार. सगळ्यांचीच आभूषणे, कान, गळा, दंड यासाठीची त्या त्या रंगातील साधी कापडी. वर्तमानातील कलामीमांसक विदुषीला हुशार बुद्धिमान चष्मा आणि साधीच पण स्टायलिश साडी. एकाच तारखासनाच्या ध्यासातले इतिहासकार खादीच्या शर्ट पॅन्टमधले आणि समाजशास्त्राचा आगाऊ स्मार्टनेस झब्बा जीन्समधला. अशी वेशभूषेतील साधी साधी विविधता, त्या त्या व्यक्तिरेखेबद्दल बाहेरचे पण काहीतरी निश्चितपणे बोलणारे. 6. प्रकाशाचा उजाळा व्यक्तिरेखांच्या भाववृत्तींना हलकेच उजळून टाकणारा. युधिष्ठिराचा पोशाख हलका मोरपिशी, वरतून प्रकाश स्वच्छ शुभ्र. दुर्योधनावर लालसर अंबरीश गुलाबी, उत्तरेवर सोनेरी, व्यासांवर पिवळा, मीमांसकावर पांढरा. गांधारी आणि कर्ण यांवर कसलाच प्रकाश झोत नाही. प्रकाशाचा हा साराच खेळ अर्थपूर्ण. 7. अभिनेत्यांचा अभिनय. बहुवंशी सर्वांचाच लेखक आणि दिग्दर्शक यांच्या संयुक्त आविष्कारातून एकरसून जाणारा. तरीही प्रेक्षक बाहेर पडले तरी त्यांना सोडतच नाही असे दुर्योधन, गांधारी, उत्तरा. गणेश यादव यांचा दुर्योधन, त्याच्या चालीतला राजस डौल, त्याच्या प्रत्येक शब्दागणिक, त्याच्या पावला पावलातून व्यक्त होणारा त्याचा गर्व, त्याचा दर्प, त्याचे औद्धत्य, त्याचे पौरुष, त्याच्या अणुरेणूत भरून राहिलेले तृप्त तामस चैतन्य सारे या दुर्योधनातून मूर्त होत असते. त्याची द्रौपदीशी रतण्याची इच्छा, तिच्या डोळ्यातला ओठातला अंगार, तिच्या ओटीपोटातला मांड्यातला उद्दामपणा त्याच्या देहात भिनून गेलेला दिसत असतो. बापाच्या आंधळेपणाचे दुःख त्यांच्यापेक्षा मीच वाहिलं, हे त्याचे कृतज्ञ तृप्त कारुण्य
त्याच्या ओठा डोळ्यांतून ठिपकत असते आणि धर्माजवळ द्रौपदीच्या सौंदर्याबाबत टवाळी करताना त्याच्या डोळ्यातला तिरकसपणा शब्दांचा विखार आणि काव्यात्मकता बहाल करताना दिसत असते. ती नीना कुलकर्णी गांधारी. तिची मनमानी व्यासांना न परवडणारी. तिने दोनदा चाच पडत अहो म्हटलं तरी व्यासांचं दुर्लक्षच. मग तिची मनमानी. त्या गांधारीची ती प्रसिद्ध पट्टी सोडून सर्वांसमोर असे बसायचे म्हणजे असे तिचे मुक्त बसणे. आणि व्यासांनी न दाखवलेले तिचे टपोरे डोळे. छान आहेत बाई तुमचे डोळे. धृतराष्ट्रानेही न पाहिलेले. ते पाहण्याचा योग नीनाची गांधारी आपल्याला देते. अपूर्व. माझी पावलं बघू, तुझी बघू, असे बोलणारे तिचे डोळे. असे बोलता बघता मेंदीच्या स्वप्नात जाणारी, वेदनेला हलकेच स्पर्श करणारी, पायांच्या तळव्यांना होणार असलेल्या नसलेल्या लाल मेंदीचा रंगस्पर्श त्या स्वप्न डोळ्यांनी सांगणारी. असा काव्यात्मक तरल स्वप्नभाव करणारी नीनाची गांधारी, भाव अभिनयाचा तरल प्रत्यय देणारी. कधी काळीच्या की काल परवाच्या पार्थाची नृत्य शिष्या होऊन आलेली संपदा जोगळेकर, तिचं नृत्याच्या लयतालातील आगमन, गोड मोहक हास्य, भावरेखांना जिवंत करणारी मुद्रा आपण कधीच न पाहिलेल्या उत्तरेला आपल्यासमोर उभी करते. तिचे शब्दांच्या झोपाळ्यावरचं शब्दांचे नृत्य कविप्रतिभेला नृत्यमय करून टाकणारे. ती तेव्हाची नृत्यशिष्या आता कुरुकुलाची सून झाली आहे याचे भान ती तिच्या उत्तर प्रवेशात देते. मोठ्या बाईंकडे जाताना डोईवरला पदर सावरून जाणे, मोठ्या कुलवंत आदराने पण कौतुकाच्या सलगीने त्यांच्याजवळ बसणे आणि जाताना मोठ्या बाईंना हात देत घेऊन जाणे हे नाथ सुनेचे संपदेने घडवलेले दर्शन विलोभनीय. 8. कर्णाबद्दल सर्वच बोलणं राहिलेलं होतं. येथे बोलूया. त्याच्याबद्दलच्या बहुंशी सर्वांच्याच प्रतिक्रिया अशा. या रंगप्रयोगातील कर्ण भिडत नाही, रसिकतेला भावत नाही. ही अभिनेत्याची मर्यादा की दिग्दर्शकाचे तोकडेपण की नाटककाराच्या संहितेमधले हे अपुरेपण की या तिन्हीचीही काही अनाकलनीय भूमिका. समर्थन समजते ते असे. महाभारतातल्या कर्णाला मृत्युंजय, महारथी इत्यादी खूप ग्लोरीफाईड केला गेलाय. तो महाभारतात तर आहे उपेक्षित, कंटाळलेला, वैतागलेला, दबलेला, स्वास्थ्य हरपलेला, जवळ काहीतरी आहे याची जाण असलेला, पण त्यानुसार कुठे काहीच मिळत नाही अशा असंतुष्टतेनं घेरलेला, आजच्या सुशिक्षित बेकारासारखा. या समर्थानुसार या संहितेत तो तसाच दिसतो खरा. व्यास आणि मीमांसक यांची चर्चा चालू असते. त्या दरम्यान हे निनावी पात्र प्रवेशून ते संभाषण चालू आहे असे पाहून ओशाळल्यागत सॉरी सारखा भाव चेहऱ्यावर आणत निघून जाते. त्याच्या तिथल्या व्यवस्थेत त्याच्या मनातील तो अनफिट, वेगवेगळ्या अर्थाने आउटसाइडर आहे. तो रणांगणावर नाही तरी 1/4 सैन्याचा भार त्याच्यावर सोपवलेला असतो. याबद्दल तो हताशताच व्यक्त करीत नाही तर काय. दुर्योधन त्याच्याबद्दल म्हणणारच, बिचारा फार त्रास करून घेतो जीवाला. त्याची अस्वस्थता अशी आहे. माझ्या वाट्याला आलेलं दुःख खरोखरच्या सूतपुत्राहून अधिक बोचरं का. त्यापेक्षा धडधडीत सूतपुत्र म्हणूनच माझं दुःख घवघवीतपणे रंगवलं असतं तर. पण व्यास असे कसे रंगवला, कारण याचे उत्तर त्यालाच ठाऊक आहे. मला माझं जन्मरहस्य ठाऊक नसलं तरीही मी मला ओळखतोसं वाटत होतं. अशा येथील त्रोटक कर्णाला दिलीप कुलकर्णी जिवंत करून करून किती करणार. आणि हे कर्णाचे आकलन खूपच एकपदरी नाही का. तुलना वगैरे नाही,
पण परवाच भेटलेल्या भैरप्पांच्या पर्वमधला भावलेला कर्ण आठवला. इरावतीबाई कर्णाचे मोठेपण सांगताना कृष्णाने त्याचे जन्मरहस्य सांगून त्याला देऊ केलेल्या आणि कर्णाने नाकारलेल्या 2 गोष्टी मांडतात. पांडवांचा मोठा भाऊ या नात्याने राज्यपद आणि त्याच नात्याने द्रौपदी. भैरप्पांनी त्याच्या या मोठेपणाला जमिनीवर आणीत त्याला वेगळ्याच पातळीवर खरा आणि आणखी मोठा केलाय. 1. द्रौपदी तिची अभिलाषा. आता तिचे वय आहे 48. ऋतुमती होणं संपत आलेली म्हातारी आणि कर्णाचं वय 65. पहिल्याच फटक्यात ही ऑफर निकालात निघून जाते. 2. राज्यपद. ते कसे? जन्मरहस्य उघड होणार असल्याने त्यातून प्रथम कौंतेय म्हणजे महाराणीच्या पोटचे पुत्रपद आणि त्याचबरोबर क्षत्रिय हा सामाजिक श्रेष्ठ दर्जा मिळणार असणार. त्याच्या कुटुंबातल्या या 65 वर्षाच्या एकट्या म्हाताऱ्याला आता ते क्षत्रियत्व लाभणार असते आणि त्याच्या 4-5 बायका, 20-25 मुलगे आणि आजोबा म्हणून त्याच्या पंक्तीला त्याच्या शेजारी बसण्यासाठी धडपडणारी, भांडणारी त्याची 17-18 वत्सल नातवंडे, सारी त्याच्या रक्तामांसाची. तो सारी सूत क्षुद्रच राहणार. क्षत्रियापासूनच्या अलग सूतांच्या, शूद्रांच्या आळीत राहणार. कर्णासारखा स्नेहापोटी जन्मभरचा बांधला जाणारा माणूस ती कृष्णाची ऑफर तुच्छतेनं फेकून देणारा. असा हा व्यासांचा नाही, पण कर्णच केवढा वेगळा भावतो. आणखी तो महाभारताचा महान आर्ष महाकवी, 40-50शीचा ऋषीमुनी, वास्तवातलाच एक माणूस. एखादा पराग वाघमोडे या माणसासारखाही हे खरंच. तरी पण रसप्रयोगात त्या महाकवीच्या महान प्रतिभेचे काही तेजकण त्याच्या डोळ्यात, ओठात, रक्तात लुकलुकलेले दिसायला नकोत का? त्याचे तत्वचिंतक गांभीर्य आणि कवी प्रतिभेची वेडसदृश राखीव मिश्किलली डोळसपणे पाहिली तर त्याच्या प्रतिभेचे तेजकण तिथेच लपलेले आहेत हे हळूहळू ध्यानी येऊ लागतं. असा हा रंगप्रयोग. अखेरचे पर्वचा पहिला रंगप्रयोग जेव्हा संपतो तेव्हा अनेकांना दिसलेलं एका बुजुर्ग वृद्ध नाट्य समीक्षकाने नाटककाराला दिलेलं दृढ आलिंगन. प्रेक्षागारातील सर्वच रसिक प्रेक्षकांनी अखेरचे पर्वच्या संहितेला, दिग्दर्शनाला, अभिनेत्यांच्या अभिनयाला आणि नृत्य, संगीत, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाश संबंधित सर्व नाट्यशिल्पींच्या सहसर्जनाला दिलेले ते प्रातिनिधिक दृढ आलिंगन असते. या लेखासाठी वापरलेले संदर्भ आहेत: 1. अखेरचे पर्व संहिता, राजीव नाईक. 2. महाभारताचे मराठी भाषांतर, न. र. फाटक. 3. व्यासपर्व, दुर्गा भागवत. 4. युगांत, इरावती कर्वे. 5. पर्व, S.L. भैरप्पा. 6. मिथ अँड रियालिटी, D.D. कोसंबी. 7. चर्चा, 1. नाटककार राजीव नाईक यांच्याबरोबर. 2. दिग्दर्शक राकेश सारंग यांच्याबरोबर. इथे हे प्रकरण संपतंय. धन्यवाद.